नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात। तर आजचा हा व्लॉग कॅप्शनवरनं कळालंच असेल कोणता व्लॉग आहे। डेली व्लॉग असणार आहे। तर सकाळी सकाळी लवकर उठलो, छान फ्रेश झालेली आहे आणि आता मस्त गरमागरम चहा बनवणार आहे। आहो गेले होते ऑफिसला आणि त्यांचं काम होतं, ते ऑफिसला गेलेत। तर ते आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू, ते दुपारी येणार आहेत लवकरच। तर मग ते ऑफिसला गेले की माझा फायदा असतो, कारण ते तिकडून जाताना मग मम्मीकडून डब्बा घेऊन येतात। तर मम्मी मला डब्बा पाठवणार आहे आज। तर मग आज मी रिलॅक्स आहे, आज मला काहीच काम नाही आहे, म्हणजे स्वयंपाकाचं तरी दुपारपर्यंत, संध्याकाळचं तर असणारच आहे ऑब्वियसली। तर आता मस्त गरमागरम चहा बनवते, काहीतरी खाते, नाश्ता करते मी। तर तो नंतर मग दुपारी तर डब्बा येणारच आहे, मग मस्त जेवण वगैरे करेल। तर व्लॉगला तर सुरुवात झाली, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा। व्लॉग पूर्ण बघा आणि व्लॉगच्या एंडला कमेंट करायला विसरू नका। पोहे सांबर आज मी खाणार आहे, त्याच्यासोबत कैरी आणि चहा। ते या सर्वांनी नाश्ता करायला कधीतरी सांबर बनवते मी, मला फार आवडतात पोह्यासोबत सांबर। तुम्हाला आवडतं का ते नक्की कमेंट करून सांगा। तरी तर मम्मीने डब्बा पाठवला, तर त्यात आहे मस्त चवळीची भाजी, गवारीची भाजी, कैरी, मँगो आणि चपाती होती। आणि त्याच्यानंतर 4 वाजता आम्ही मस्त सँडविच बनवलं होतं मी। खाली ये चल, खाली ये चल, तिकडून खाली नाही इकडून ये चल, कुस्ती चालू आहे इकडे बघ। अरे एकावर किती जण बसलेत, अरे चल लागेल। झालेत आता, आहे की नाही? काकाले ओळखीचे झालेत। ते काय आता बघ ना, ध्रुव कुठे गेला बरं? ध्रुव कुठे गेला? ध्रुव तिकडे गेला बघ। ध्रुव इकडे रे, काली बिंदी लावते बघ, काली बिंदी, काली बिंदी काली इकडे चल, चल लवकर। ते तर बनवलं आहे पालक राईस आणि कैरी आणि मँगो। तर या सर्वांनी जेवायला। मंडळी आजचा दिवस आहे दुसरा, म्हणजे काल थोडेसेच व्लॉग्स घेतले, बाहेर वगैरे गेलो होतो, मग असं काही विशेष असं काही घेता आलं नाही, त्याच्यामुळे म्हटलं आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट डेला सुद्धा। तर छान नाश्ता झालेला आहे। तर नाश्त्यामध्ये चहा चपाती खाल्ली आम्ही सकाळ सकाळी उठून, 7-8 वाजताच नाश्ता केलेला आहे आणि छान फ्रेश वगैरे झालं, घरात देवपूजा केली आता आणि घर पण सगळं क्लीन झालेलं आहे। आमच्या आहो मागं तुम्हाला थोडेफार दिसत असतील, त्यांचं काम चाललेलं आहे, तुम्हाला दाखवते। त्यांचं काम चाललेलं आहे ऑफिसचं, माझंही सुरूच आहे। माझाही लॅपटॉप मागे तिथं दिसतच असेल तुम्हाला, माझ्या टेडीसोबत बसलेलं आहे, तर तिथं काम सुरू आहे माझं। आणि चला आता आज मम्मीला बोलवलेलं आहे मी, मम्मीला म्हटलं ये थोडंसं, आज तिला नेमकी सुट्टी आहे शाळेला आणि हां म्हणजे सगळ्यांना सुट्टी आहे आम्हाला सोडून, आज आम्हाला सुट्टी नाही आहे, त्यांना सुट्टी आहे। तर मग म्हटलं ये, तर ती येते आता मला भेटायला, कारण पिशावर झालं आणि त्याच्यानंतर काही मी काही भेटलेच नाही मम्मीला। तर म्हटलं ये आता सुट्टी येतात, कारण सुट्टी असल्यावरच आमची भेट होते, म्हणजे ती इकडे आली तर, नाहीतर मी तर काही ट्रॅव्हल करतच नाही, जातच नाही बाहेर। जे काय असेल ते मग दिवसभर आमचं जॉबचं काम चालू असतं, मग संध्याकाळी आम्ही जातो फक्त वॉकिंगला वगैरे, त्याच्यामुळं मग बाकी काही अशी फोनवरच बोलणं वगैरे होतं। तर चला आता मम्मी येईलच, मी आता माझं काम करते, मम्मी आलं तुम्हाला दाखवतेच आणि आमच्या आहोंना दाखवते, थांबा तुम्हाला, म्हणजे माझ्या आहोंना दाखवते। ते दरवेळी चुकून मला सारखं माझं कानातलं पडलं, तर आहोंना मी दाखवते आता। चला तुम्हाला पहिलं कानातलं घेते, खाली पडले माझं। तरी त्यांचं काम चाललेलं आहे, मागाशी मी यांना व्लॉगमध्ये घेत होते, पण हे मुद्दामून मला नाही का भाव देत नव्हते। आता बघा कशा हसतात, मागाशी मी व्लॉग स्टार्ट करत होते यांच्यासोबतच, म्हणजे यांच्यासोबत करावं, तर मुद्दामून नाही का इकडं तिकडं दोन करत होते। आता कसं वाटतंय? त्यांचं काम झालं होतं आणि मी त्यांना ब्लॉगमध्ये घेत होते. स्टार्टिंग म्हटलं आहूनसोबतच करावी, पण मग ते मुद्दामून नाटक करत होते. म्हटलं जाऊ द्या, मी माझं मजा घेते.
तुम्हाला डायरेक्ट सिंगल दाखवते. करा कामं तुमची, आम्ही आमची कामं करतो. इकडे मी बसते आणि जसे आम्ही आमचे टी व्ही आले तसं आमच्या दोघांची पण जागा चेंज झालेली आहे. आधी आम्ही बेडरूममध्येच बसून असायचो आणि आता जसं टी व्ही आलं तसं आमची जागा चेंज झालेली आहे. तर चला आता इथं मला एक छान ब्रेसलेट आलेलं आहे, बघू शकता चांदीचं, किती सुंदर आहे. मला फार आवडलं आहे, नाजूक डिझाईन आहे एकदम. आणि हे मला माझ्या माऊनी दिलेलं आहे, म्हणजे मम्मीच्या शाळेचे टीचर आहेत गावडे मॅडम, तर त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी मला हे छान असं गिफ्ट दिलेलं आहे बेबी शॉवरला आणि मी आता ते विअर केलं तर मला खूप आवडतं आहे. मला आवडतात असे ब्रेसलेट वगैरे घालायला, तर त्यांनी खूप सुंदर ब्रेसलेट दिलेला आहे. तुम्हाला पण आवडला का कमेंट करून सांगा. थँक्यू माऊ फॉर दिस ब्युटिफुल ब्रेसलेट. खूप छान ब्रेसलेट आहे आणि अशा हळूहळू मी गिफ्ट्स दाखवलंच. मला तसे खूप सारे गिफ्ट्स आलेत, तर हळूहळू ज्यावेळेस मी प्रत्येक व्लॉगमध्ये एक छान छान गिफ्ट तुम्हाला दाखवेलच. तर चला, खूप अजून भरपूर सारे गिफ्ट्स आहेत. एका व्लॉगमध्ये दाखवायचे म्हणलं तर व्लॉग आपला खूप मोठा होईल. तर प्रत्येक व्लॉगमध्ये एकदा ज्यावेळेस मी ते गिफ्ट यूज करेल त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवेल. बाहेरचं वातावरण असं काहीच आहे आणि इकडे आता शेती आहे, पण आता काय आता खूपच जास्त उन्हाळा सुरू झाला आहे. बाहेर पण निघू वाटत नाही, इतका गरमी होते. आणि आमच्या नेमकं बेडरूमला मोठी गॅलरी असल्यामुळे फार गरम होऊन जातं. आणि पावसाळा असले की इतकी थंडी वाजते. हिवाळा आणि पावसाळा असले की फार थंडी वाजते, कारण शेती आहे आणि इकडेच शेजारी नदी आहे. तर त्यामुळं नदीमुळे खूप जास्त थंडी आणि पाऊस भरपूर असतो आणि त्यावेळेस खूपच जास्त थंडी, फार सांगायलाच नको इतकी थंडी असते. आणि उन्हाळा असलं की फारच उन्हाळा आता वाटतं. असं सगळीकडेच उन्हाळा भरपूर आहे, लवकरच सुरू झाला आहे. पण असं काहीसं वातावरण आहे. आता दुपारचे जवळपास 11-11:30 वाजलेले आहेत, पाहू शकता. इकडे कन्स्ट्रक्शनची कामं चालली, पण आम्हाला काही आवाज वगैरे येत नाही, कारण खिडक्या म्हणजे खिडक्या बंद केल्या की मग काही आवाज वगैरे येत नाही. आणि आमच्या इकडे ना सारखे असे कबुतरं येतात, कबूतर असतात इथे सारखेच. छान वाटतं. सगळ्या बिल्डिंग्स वगैरे दिसते की तुम्ही पाहू शकता. सगळी खराडी अख्खी दिसते. आणि काय सेवा करून घ्यायची. तर अशा प्रकारे माझी मम्मी आलेली आहे आणि इकडे सानूबाई आलेल्या आहेत. तसंच लिहिते मग. मम्मीने आणला खूप सारा गोल मोटर दिसते. तुझी चालायची टिक करत होतो. दाखव कशी चालते. पोहे खायला गेलो आम्ही, घे मजा घे, मी तुझ्या वेळेस बघते. अशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत असतात एक असाच खूप वेगळा विषय घेऊन आजचे पाहुणे आलेले आहेत. सिनेमाचं नाव आहे ब्लॅक ब्युटी. आणि या निमित्तानं सुरुवातीलाच आपण आमंत्रित करूयात सगळ्या काय कमेंट करते का ग. थँक्यू. हे पण म्हणतात काय अजून, सानिका असल्यावर मजा येते ब्लॉग बघायला. जवळजवळ मी 4-5 वेळा चला आणि आनंद होतो खरंच. बाय 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 मम्मी. थँक्यू खूप सारा खाऊ आणल्याबद्दल. जास्त पाय दाबल्याबद्दल. हां, पाय दाबल्याबद्दल थँक्यू. खूप सारा खाऊ आणलेला आहे. हातच दिसतोय तुझं, दाखव. बाकीचा खाऊ मी फ्रीजमध्ये तिकडे फ्रीजमध्ये ठेवलं. आंबे आणलेले आहेत, अजून चटणी आहे, लस्सी आहे, ताके आहे, अजून काय 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 आणलेलं आहे. बासुंदी, आईस्क्रीम आहे. ते जे सगळं फ्रीजमधलं सामान. मम्मी काय म्हणतो ते सगळं जिजूंच्या आवडीचं. हा, सगळं जिजूंच्या आवडीचं. आवडीचं फक्त आईस्क्रीम आहे. काय म्हणते बघा, तुमच्या डोळे पळवती होती. वी आर प्रेग्नेंट आहे ना. मग दोघांचे पण हाऊस पुरवले पाहिजेत ना.
सर्वांनी जेवायला इथं मस्त गरमागरम मटकीची भाजी, चपाती, शेंगदाण्याची चटणी, कैरी आणि सगळ्यात महत्त्वाचा हा उकडीचा मोदक. छान या सर्वांनी उकडीचा मोदक खायला आणि भजी आणि इकडे आपली कैरी आणि आंबा. तर मस्त जेवण, आज पोटभर जेवण होणार आहे. छान मस्त आयटम आहे, सगळे फेवरेट आयटम आहेत. मस्त मटकीची भाजी वगैरे. तर आता आयतं जेवण भेटलेलं आहे, मस्त मम्मीने बनवून आणलेलं आहे. तर जेवण करतो. तर तुम्ही पण या जेवायला मस्त. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:15 वाजलेले आहेत आणि आता मी चाललो आहे खाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आधी की तुम्ही कमेंट्स केले होते, खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत. नेहमीच कमेंट करणारे जे आहेत अरुण, त्याच्यानंतर वैष्णवी, त्याच्यानंतर चैताली, अजून वैष्णवी, अजून नितीन, अजून अशी भरपूर नावं आहेत की ते रोज कमेंट करतात. तर थँक्यू सो मच. आणि बाकीच्यांनी पण खूप छान छान कमेंट केली होती की सानिका ब्लॉगमध्ये आलं खूप छान वाटतं, ओमची कॉमेडी छान होती, ओमकारची कॉमेडी छान होती, ओम खूप कॉमेडी करतो, असं तसं खूप छान छान कमेंट होते. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला आहे. आणि डेली ब्लॉग मी टाकते तर त्याला भरभरून प्रेम द्या. जसं बेबी शॉवरला दिलं त्याचप्रमाणे भरपूर जास्तीत जास्त व्ह्यूज गेले पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आजचा हा पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललो आहे खाली वॉकिंगला. तसंच मस्त पाणीपुरी खाणार आहे, खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्लेली नाही आहे. तर म्हटलं चला आज पाणीपुरी पण खाऊयात. तर तेजश्रीनी पण एक कमेंट टाकली होती की मेकअप कलेक्शनचा ब्लॉग बनव. तर मेकअप कलेक्शनचा असा काही ब्लॉग करणार म्हणजे मलाही कळलं नाही की नेमकं कसं तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे पाहिजे असेल ते वगैरे. तर ते तसा ब्लॉग नाही करू शकत मी त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून 1-2 वेळा कमेंट आली होती की साडी कलेक्शनचा ब्लॉग कर. तो पण शक्य नाही आहे कारण हाफ साडी इथे आहेत आणि अर्ध्या साड्या माहेरी, अर्ध्या साड्या सासरी. माझ्याकडे सगळे साड्या डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या साड्या पण खूप आहेत. अशा व्यवस्थित सगळ्या दाखवायच्या म्हणजे तो ब्लॉग खूप मोठा होईल. आपण ज्यावेळेस म्हणजे मी ज्यावेळेस निवांत होईल वगैरे एक दिवस, त्यावेळेस मी नक्कीच एक साडी कलेक्शनचा व्लॉग बनवेलच. त्यामुळं तो फार लेट येईल. तो आत्ता मी शक्य नाही मला ते शूट करणं, कारण एवढ्या सगळ्या साड्या दाखवायच्या म्हणजे सगळ्या साड्या काढायच्या आणि त्या परत ठेवायच्या. तर खूप मोठा म्हणजे तुम्हाला कळेलच की म्हणजे कळतच असेल की एवढं सगळं काढायचं आणि परत ठेवायचं. त्याच्यामुळे मी तो बनवत नाही आहे. तर आज मस्त संध्याकाळची हवा सुटलेली आहे. नाही तर रोज एवढी गरमी होते की सांगायलाच नको. मस्त वाटते आज खाली आल्यानंतर. नाहीतर गरमी फार आहे. आमची आहो बिझी आहेत जरा. आम्ही आमचा टाईम झाला की आम्ही सगळे भेटतो. आम्ही आता ब्लॉगमध्ये येणार सुष्मिताच्या. पिलू येऊन वापस गेलंय वरती. हे आम्ही एकदा आले मॅचिंग केलंय का आज? करमतच नव्हतं आम्हाला. मॅचिंग केलं दोघांनी. करत आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि मला सजेस्ट करा की थोडेसे वेगळ्या टाईपचे कंटेंट मला सांगा, जेणेकरून त्याच्यावर मी व्लॉग बनवेल. किंवा तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे काय पाहिजे असेल त्याचं मला म्हणजे कमेंटमध्ये टाका, तर ते मी नेक्स्ट ब्लॉग त्याचा बनवेल. डेली ब्लॉग तर तुम्ही पाहताय, डेली रुटीन तुम्हालाही माहिती झालं आहे माझं. पण त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणणारा कंटेंट तुम्ही मला सांगू शकता. तुमची आयडिया मला शेअर करू शकता. आणि जे तुम्हाला हवं आहे माझ्याकडे कंटेंटमधून तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा. मी ते नक्कीच प्रयत्न करेल त्याच्यावर ब्लॉग बनवायचा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.